हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपालीच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवला आहे मूग डाळ व तांदूळाचा ढोकळा. खूप टेस्टी लागतो. अगदी हेल्दी हा ढोकळा आहे. करायला अगदी सोपा आहे आणि खायला तर भन्नाट लागतो. खूप टेस्टी हा झालेला आहे. छान हे कट करत आहे, बघू शकता किती फुगला आहे आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे. बघा, खूप मऊ लुसलुशीत झालेला आहे. छान टम्म फुगलेला आहे आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे. खायला खूप टेस्टी लागतो. नक्की ही रेसिपी ट्राय करा. तुम्हाला ढोकळा हा पदार्थ जमत नसेल किंवा सतत बिघडत असेल तर या पद्धतीने ढोकळा तुम्ही केला तर नक्की अगदी परफेक्ट होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता कृतीला सुरुवात करूया. इथे एका बाउलमध्ये 1 कप तांदूळ घेतला आहे. तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता, रेशनचा पण घेऊ शकता. त्यानंतर अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे. हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित हाताने चोळत व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहे. 2-3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि डाळ तांदूळ भिजेल इथपर्यंत पाणी टाकून घ्यायचं आहे आणि 5 ते 7 तास हे भिजत ठेवायचं आहे. 5 ते 7 तास झालेले आहे. बघू शकता डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजलेले आहे. यामधलं पाणी निथळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. डाळ आणि तांदूळ हे सर्व जिन्नस मिक्सरच्या पॉटमध्ये हे टाकून घेत आहे. त्यानंतर यामध्ये जाणार आहे 2 हिरव्या मिरच्या आणि 1 आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ, पाव चमच हळद, 1 चम्मच साखर आणि 1 चम्मच तेल. ग्राइंड करायच्या आधी एका केक टिनला किंवा तुम्ही कुकरचं भांडंसुद्धा घेऊ शकता, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि स्टँड ठेवून पाणी 10 मिनटं उकळत ठेवायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप आपण दही टाकणार आहोत. हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. बघा, कन्सिस्टन्सी या पद्धतीने असली पाहिजे. बारीक असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर हे एका मिक्सिंग बाउलमध्ये आपण टाकणार आहोत. मिक्सिंग बाउलमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्धा चम्मच आपल्याला इथे इनो टाकून घ्यायचा आहे. इनो लगेचच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. छान हलकं फुलकं हे बॅटर तयार होतं. इनो टाकल्याबरोबर अगदी आपलं बॅटर फ्लफी होतं, अगदी हलकं होतं. लगेचच हे आपण तेल लावलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. हे झटपट प्रोसिजर करायचे आहे. इनो ॲक्टिवेट असल्यामुळे लगोलगच आपल्याला हे करायचं आहे. म्हणून सुरुवातीलाच केक टिनला तेल लावून घ्यायचं आहे आणि गॅसवर पाणी ठेवून घ्यायचं आहे. छान हे सर्व ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आणि आता छान गरम पाण्यामध्ये हे भांडं ठेवून घ्यायचं आहे. पाणी छान गरम असलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. बघा, त्यानंतर झाकण लावून साधारण 15 ते 20 मिनटं मंद आचेवर आपल्याला हे ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. छान 15 ते 20 मिनटं झालेलं आहे. आपण चेक करायचं आहे ढोकळा झाला की नाही. तर छान असा टम्म फुगलेला आहे, बघू शकता तुम्ही. चाकूच्या सहाय्याने चेक करायचं आहे. क्लीन निघाला आहे चाकू आणि आपला ढोकळा तयार झालेला आहे. ह्या पॉटला आपण बाहेर काढणार आहोत आणि थोडा आपल्याला हे ढोकळा थंड होऊ द्यायचा आहे. त्यासाठी ढोकळ्यासाठी आपण तडका करणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये 2 चम्मच तेल घेतलेलं आहे, अर्धा चम्मच जिरे घेतले आहे, अर्धा चम्मच मोहरी घेतलेली आहे. छान तडतडल्यानंतर आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. हिरवी मिरची छान झाल्यानंतर आपल्याला यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चम्मच साखर टाकून आणि थोडं त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा तडका तयार करून घ्यायचा आहे. छान सर्व आपला तडका तयार झालेला आहे. बघा, थोडं पाणी टाकायचं आहे साखर टाकल्यानंतर आणि आपला तडका तयार झालेला आहे. छान तडका तयार झालेला आहे. त्यानंतर इथे आपला ढोकळासुद्धा थोडा थंड झालेला आहे. याच्या कडा सोडून घ्यायच्या आहे. त्यानंतर याला डिमोल्ड करून घ्यायचा आहे. बघा, किती सहज निघतो हा ढोकळा. अगदी सहज निघतो, कुठेच चिटकट वगैरे नाही. बघा, केक टिनला अजिबात चिटकला नाही. छान आणि टंब फुगला आहे, जाळीदार झालेला आहे. यावर आपण जो तडका केला आहे तो यावर टाकायचा आहे.
बघा किती छान जाळीदार झालेला आहे, टम्म फुगलेला आहे आणि जाळीदारसुद्धा झालेला आहे. यावर आपण तडका टाकून घेणार आहोत. छान यावर सर्व साईडला हा तडका टाकून घ्यायचा आहे. टाकल्यावर कट करून घ्यायचा आहे आणि रेडी टू सर्व. अगदी टेस्टी लागतो हा ढोकळा. नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एखाद्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.